या ताईचा काय प्रश्न आहे? या ताईने कमेंट केलेली आहे. पती निघून गेलेत. पती निघून गेलेत आहेत. आमचा डिव्होर्स झाला नाही. मी माझ्या मामाकडे राहते. मामाचा आधार नंबर देऊन माझी ई-के-वाय-सी पूर्ण केली आहे. माझ्या बाबांचे डेथ सर्टिफिकेट आहे माझ्याकडे. ओके. तर वडिलांचे डेथ सर्टिफिकेट आहे ताई तुमच्याकडे. तर तुम्ही जेव्हा हा ऑप्शन सुरू होणार, म्हणजे सरकारकडून असं अपडेट आले, की बुवा आता अंगणवाडी सेविका सर्व आता लाडक्या बहिणींचे कागदपत्र या स्वीकारत आहे. असं जेव्हा सरकारकडून अपडेट येणार, तेव्हा तुम्ही तुमचे कागदपत्र अंगणवाडी सेविकांना जाऊन त्यांच्या कार्यालयामध्ये जा आणि त्यांना तुमचे कागदपत्र त्यांना द्या. म्हणजे तुमची ई-के-वाय-सी पूर्ण होईल. मी पतीपासून वेगळी आहे. आपण पुढच्या बहिणीची कमेंट बघत आहोत आता. मी पतीपासून वेगळी आहे. मी माझा वडिलांचा आधार नंबर टाकून के-वाय-सी केली आहे. बरोबर. तर पतीपासून वेगळी आहे. बरोबर. तर मग तुमच्याकडे समजा जर डिव्होर्स पेपर असेल, तर तुम्ही तुमचे डिव्होर्स पेपर घेऊन जा अंगणवाडी कार्यालयामध्ये. जेव्हा हे अपडेट येईल तेव्हा जा. अजून नका. अजून थोडं थांबा तुम्ही. सर्व ताईंना माझी विनंती आहे, की तसं अजून सरकारकडून वरून अपडेट आलेलं नाहीये. तोपर्यंत माझ्या सगळ्या लाडक्या बहिणी थांबा हं. घाई गडबड करू नका. कारण की सरकारने ज्याप्रमाणे सांगितलं होतं, की आम्ही तशी सगळे वेबसाईटमध्ये पण पर्याय आणू. तर तुम्ही तुमच्या हातामध्ये 2 ऑप्शन आहेत. माझ्या सगळ्या बहिणींना मला सांगायचं आहे, की जेव्हा वेबसाईटमध्ये पर्याय येणार, तेव्हा तुम्ही वेबसाईटमध्ये पण तुमचे कागदपत्र अपलोड करू शकतात किंवा तुम्ही अंगणवाडी सेविकांना तुमचे कागदपत्र जाऊन देऊन येऊ शकतात. म्हणजे दोन्ही पद्धतीने तुम्ही ई-के-वाय-सी करू शकतात. तर लाडक्या बहिणी बघा, पुढची ताई मला काय सांगते आहे, की माझे पती-वडील नाहीत, पण मी मुलाचे आधार नंबर देऊन के-वाय-सी पूर्ण केली आहे. माझ्याकडे पतीचा मृत्यूचा दाखला आहे. तर मला परत ई-के-वाय-सी करता येईल का? तर तुम्ही अ, तेच मला आता तुम्हाला सांगायचं आहे, की वेबसाईटमध्ये पर्याय येतो, तोपर्यंत तुम्ही थांबा ताई. वेबसाईटमध्ये पर्याय आल्यानंतर तुम्ही तुमचं हे तुमच्याकडे जे पण काही कागदपत्र आहे, पतीचा मृत्यूचा दाखला आहे तुमच्याकडे, तर तो तुम्ही ई-के-वाय-सीमध्ये अपलोड करू शकतात का? ते आपण बघूयात. वेबसाईटमध्ये पर्याय आल्यानंतर ते आपण करून बघूया. नाहीतर जर वेबसाईटमध्ये तसे अपलोड झाले नाही, तर तुम्ही अंगणवाडी कार्यालयामध्ये जाऊन तुमच्या पतीचा मृत्यू दाखला देऊन येऊ शकतात. परंतु थांबा हं, अजून थोडे थांबा. कारण की तसे सरकारने अजूनपर्यंत काही अपडेट अजून आलेले नाहीये सरकारकडून, की आता अंगणवाडी सेविका या कागदपत्र स्वीकारायला लागल्या म्हणून. जेव्हा त्या स्वीकारायला लागतील तुमचे कागदपत्र, तसे मी तुमच्यासाठी लगेचच व्हिडिओ घेऊन येईन. तर लाडक्या बहिणी, पुढची ताई काय म्हणते आहे बघा. मी चुकून मुलाचा आधार कार्ड काय? आधार कार्ड काहीच कळत नाही. येणार का? तर व्यवस्थित तुम्ही व्यवस्थित कमेंट टाइप करा म्हणजे मला कळेल ताई. मला मला ई-के-वाय-सी करायची आहे. अंगणवाडी सेविकाकडे कागदपत्रे सादर करावी असे तुम्ही सांगता, परंतु त्यांना विचारले असता त्या म्हणाल्या, "आमच्याकडे तशी माहिती आली आहे." तशी माहिती आली आहे. मग तुमच्याकडे जर तशी माहिती आलेली आहे, अंगणवाडी सेविका तुम्हाला सांगता आहे, तर मग त्यांना सांगायचं, की तुम्ही आता कागदपत्र घ्यायला सुरुवात करा. जर लाडक्या बहिणींकडे कागदपत्र जर असतील आणि आता काही-काही ठिकाणी अंगणवाडी सेविका कागदपत्र घ्यायला सुरुवात झालेली आहे. मी तुम्हाला ती पण कमेंट मी तुम्हाला दाखवणार आहे, की एका ताईची कमेंट आलेली आहे. त्या ताई जाऊन आल्या अंगणवाडी सेविकाकडे आणि त्या ताईने अंगणवाडी सेविकांचे त्या अंगणवाडी सेविका त्यांना म्हणाल्या, की "आता आम्हाला आदेश आलेला आहे. आम्ही तुमचे" म्हणजे त्या ताईने अंगणवाडी सेविकांना तिचे कागदपत्र जाऊन ती देऊन आलेली आहे. म्हणजे आता काही-काही ठिकाणी अंगणवाडी सेविका या कागदपत्र या एक्सेप्ट करायला लागलेल्या आहे, घ्यायला लागलेल्या आहे. तर लाडक्या बहिणी, हळू हे जे आहे ना, अ, हे अपडेट सगळीकडे सुरू होईल. जसे की अंगणवाडी सेविका तुमच्याकडे पण तुम्ही जाऊन चौकशी करा, की तुमच्याकडे जे काही अंगणवाडी कार्यालय आहे, तिथे फोन करा
आणि विचारा आधी, म्हणजे तुमची फेरी वाया जाणार नाही. तुम्ही आधी फोन करून त्यांना विचारलं ना, तर मग त्या तुमचे कागदपत्र घ्यायला सुरुवात करतील. मी फॉर्म भरते वेळेस पतीचे मृत्यू प्रमाणपत्र दिले होते, तर आता द्यावे लागेल का? का वडिलांचे देऊ? तर तेच सांगायचं आहे ताई. तर वेबसाईटमध्ये पर्याय आपला अपडेटेड वेबसाईट आली ना, की तुम्ही एकतर वेबसाईटवर तुमचे कागदपत्र अपलोड करा. वडिलांचं तुम्ही दिलं तरी चालेल आता अपलोड करताना. आणि किंवा जर तुम्हाला अपलोड करता नाही येत असेल, तर तुम्ही अंगणवाडी कार्यालयात जाऊन हे तुमचे वडिलांचा मृत्यू दाखला तुम्ही जाऊन अंगणवाडी कार्यालयामध्ये जाऊन अंगणवाडी सेविकांना तुम्ही जाऊन देऊन या. मैंने हाफ ई केवाईसी की हूँ, लेकिन आप लोग आंगनवाड़ी को आदेश दो, कागज पत्र जमा. तेच आता सांगितलं मी की अंगणवाडी सेविकांना वरून आदेश येतील, तेव्हा त्या अंगणवाडी सेविका, आता काही काही ठिकाणी अंगणवाडी सेविका या कागदपत्र घेत आहेत. अंगणवाडी सेविका आम्हाला सांगतात सूचना अजून आली नाही पेपर कलेक्ट करण्यासाठी. ओके. तर तुम्ही त्यांच्या टचमध्ये राहा, म्हणजे फोन नंबर घेऊन ठेवा अंगणवाडी सेविका त्यांचं, तुमच्या घराजवळ जे काही कार्यालय आहे त्यांचं, आणि तुम्ही त्यांना फोन करत राहा. एक आठवड्यातनं 2-4 दिवसातनं त्यांना एक फोन कॉल करा तुम्ही, आणि त्यांना विचारत राहा की तुम्ही कागदपत्र घ्यायला सुरुवात केली का? आम्ही आमचे कागदपत्र आणू का? अशा पद्धतीने तुम्ही त्यांना फोन करून सर्व व्यवस्थित डिटेल्स विचारून आणि मगच तुम्ही अंगणवाडी कार्यालयामध्ये तुमचे कागदपत्र घेऊन जा. या ताई काय म्हणतात, सक्सेसफुली झालेली आहे, तर आता परत करायची का? तर परत करायची म्हणजे तुमच्याकडे जर कागदपत्र असेल तर तुम्ही ते घेऊन जा अंगणवाडी कार्यालयामध्ये. म्हणजे काय, कुठलाही काही प्रश्न तुमचा म्हणजे राहणार नाही, किंवा ई केवायसी मध्ये कुठलीही कमतरता राहणार नाही, त्रुटी राहणार नाही. ज्या पण बहिणींची ई केवायसी पूर्ण झालेली आहे आणि आता अशा बहिणींनी सुद्धा तुमच्याकडे जर कागदपत्र असतील, तर तुम्ही अंगणवाडी सेविकांना जाऊन तुमचे कागदपत्र द्या. म्हणजे ई केवायसी मध्ये कुठेही काही कमतरता नाही राहणार, कुठेही आपल्याकडनं काही त्रुटी राहणार नाही. म्हणजे ई केवायसी आपली पूर्ण सगळ्या पद्धतीने आपली ई केवायसी पूर्ण होईल. मी हाफ ई केवायसी केली आहे. मी अंगणवाडी पण जाऊन आली, पण ते सांगतात आम्हाला अशी काही ऑर्डर आली नाही. बरोबर. आता हे या ताईने 2 दिवसापूर्वी ही कमेंट केली होती. तर आता काही-काही ठिकाणी आता सुरू झालेलं आहे हे. अंगणवाडी सेविका कागदपत्र घ्यायला सुरुवात झालेली आहे. या ताई काय सांगत आहेत की वडील नाहीत, मला वडिलांचे मृत्यू प्रमाणपत्र दिलेत तर चालेल का? हो चालेल, नक्की चालेल. वडिलांचे मृत्यू प्रमाणपत्र तुम्ही अंगणवाडीत मी गेले होते, पण अंगणवाडीतील सेविका कागदपत्र घेत नाहीत. काय करायचे? माझी केवायसी झाली जया माळी. ओके ताई, तुम्ही काय करा, थोडंसं थांबा अजून. अंगणवाडी सेविकांच्या तुम्ही संपर्कात राहा. त्यांना तुम्ही कॉल करत राहा 1-2 दिवसातनं वगैरे असं. म्हणजे काय होईल माहिती आहे का? तुम्हाला कळेल की तुमच्या विभागातलं जे अंगणवाडी सेविका आहे, तुमच्या विभागात जे काही अंगणवाडी कार्यालय आहे, तिथे सरकारने आदेश दिलेले आहे का? तिथल्या अंगणवाडी सेविका कागदपत्र घ्यायला सुरुवात झाली का? हे तुम्ही एक एक म्हणजे सारखं 1-2 दिवसातनं एक कॉल करून त्यांना बघायचं, विचारायचं, चौकशी करायची. म्हणजे तुम्हाला सुद्धा कळेल, आणि तुमच्या इथे सुरुवात झाली, की मग तुम्ही जाऊन कागदपत्र देऊन येऊ शकतात. तर लाडक्या बहिणी बघा, अशा पद्धतीने मी सर्व कमेंट्स म्हणजे सर्व बहिणींचे जे बरेचसे बहिणींचे प्रश्न होते, त्या सर्व बहिणींचे प्रश्न मी घेतलेले आहे. कारण की हेच मेन आहे. कारण की तुमच्या टचमध्ये राहणं हे फार गरजेचं आहे. कारण की लाडक्या बहिणींचे जे प्रश्न आहेत ना, लाडक्या बहिणींचे प्रश्न म्हणजे बहिणी ज्या काही कमेंट करत आहेत, त्या कमेंटवर त्या समस्या बहिणींच्या निवारण झाल्या पाहिजे, हे खूप महत्त्वाचं आहे. कारण की तुमच्या समस्या जर निवारण नाही झाल्या, तर नुसतेच व्हिडिओ बनवून काही उपयोग नाही. म्हणून तुमच्या प्रत्येक समस्येवर समजा आपण तुम्हाला उपाय सांगितला, तुम्हाला सर्व सांगितलं की आता या अशी समस्या आहे, आता पुढे काय करायचं, हे तुम्हाला सांगितल्यानंतर मग तुम्हाला सर्व कळेल की आता आपण पुढे काय केले पाहिजे. तर
लाडक्या बहिणी, तुम्ही सर्व माझ्या बहिणी, माझ्या सगळ्या मैत्रिणी, माझ्या सगळ्या महिला, तुम्ही कमेंट करत राहा, म्हणजे मला कळेल की तुम्हाला काय प्रश्न आहे, काय समस्या आहे, तुम्हाला काय अडचणी आहेत. तर लाडक्या बहिणी, तुम्हाला मी हे सर्व इथे लाईव्ह माझ्या चॅनलवर, हे माझं चॅनल आहे बघा, तुम्हाला माहीतच आहे. हे बघा, इथे सर्कलमध्ये वरती माझा लोगो दिसतोय तुम्हाला, इथे माझा लोगो आहे बघा, टेक्निकल सुरेखा 2022 हे आपलं चॅनल आहे आणि मी स्वतः सुरेखा बोलत आहे. तर लाडक्या बहिणी बघा, तुम्हाला स्वतः मी लाईव्ह दाखवते सगळं. लाडक्या बहिणी, आपल्या चॅनलवर सगळ्या बहिणींनी जे काही मला प्रश्न केले, जे कमेंट केलेले आहेत, ते सर्व कमेंट्सचे उत्तरं मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिलेले आहेत. तर लाडक्या बहिणी बघा, तुम्हाला मी अजून तुमच्याशी खूप काही महत्त्वाचं याच व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. बघा, चॅनल सबस्क्राईब करा. बघा, इथे जे सबस्क्राईब म्हटलेलं आहे तिथे तुम्हाला टच करायचं आहे. नंतर बघा असं होईल, मग घंटी वाजेल. नंतर घंटीच्याच बाजूला इथे जे बाण दिसतोय त्या बाणवर तुम्हाला टच करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला असा मेसेज येणार की यू विल रिसीव ऑल नोटिफिकेशन, आणि मग नंतर तुम्हाला असे 4 प्रकारचे ऑप्शन्स येतील. त्यामध्ये तुम्हाला ऑल हा पर्याय निवडायचा आहे.